सांगली 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, नीलम गोऱ्हे, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली आहे। केळकर पुढे म्हणाल्या, राज्य सरकारच्या वतीने 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे। तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तसेच पदवीधरांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर 23 ऑगस्ट रोजी सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य मेळावा घेण्यात येणार आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पालकमंत्री खाडे यांच्या उपस्थितीत विलिंग्डन महाविद्यालयात सकाळी 11 वाजता हा होईल। या योजनेमध्ये 12वी, ITI, पदविका आणि पदवी झालेल्यांसाठी अनुक्रमे 6, 8 आणि 10,000 विद्यावेतन 6 महिने सरकारकडून दिलं जाईल। त्यासाठी त्या उमेदवारांनी महास्वयं रोजगार या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे। ज्या आस्थापनेत किमान 20 जण आहेत अशा संस्था प्रशिक्षणासाठी पात्र आहेत। खासगी, मध्यम आणि मोठे उद्योग आणि स्टार्टअप या संस्था उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात। केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय महामंडळे, सहकारी संस्था प्रशिक्षणासाठी उमेदवार घेणार आहेत। तसेच खासगी इस्पितळे, शैक्षणिक संस्था, बँका, बांधकाम कंपन्या, हॉटेल्स, बाजार समित्या यांनाही उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेता येईल, असंही केळकर यांनी सांगितलंय।